हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सिम्प्लिफाईड ई बुक 2025 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे आणि या सिरीजमधील कृषी व पर्यावरण संदर्भात जे की फर्स्ट व्हिडिओ आहे ते जर तुम्ही बघितला नसेल ते अपलोड केलेलं आहे मी, तर ते तुम्ही बघा. त्यामध्ये आपण डिटेल कृषी व पर्यावरण संदर्भात घडामोडी बघितल्या आणि आज राहिलेल्या जे की डिटेल घडामोडी आहे 1 ते 2 ते आपण बघणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात आपण कृषी व पर्यावरण घडामोडी बघणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वन लाईनर स्वरूपात कृषी व पर्यावरण घडामोडी बघणार आहे. म्हणजे 3 स्वरूपात आपण चालू घडामोडी कव्हर करत आहे आणि वन ऑफ द बेस्ट बुक जर म्हटलं तर सिम्प्लिफाईड पब्लिकेशन बुक आहे आणि डॉक्टर अजित थोरबोले सरांनी हे मार्गदर्शन केलेलं बुक, स्वतः उपजिल्हाधिकारी, तर यांच्या मार्गदर्शनाखाली हे बुक तयार झालेलं आहे आणि लेखन बालाजी सुर्ने सर आणि मॅडम. तर हे महत्त्वपूर्ण बघा की करंट अफेअर्ससाठी यांनी जाणून घेतलेलं आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून या बुकमध्ये जेवढं काही डाटा आहे ते आपल्याला आवश्यक आहे आणि जे काही सर्व डाटा दिलेला आहे हे प्रत्येक न्यूजमध्ये महत्त्वपूर्ण आहे की नाही हे तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून कळेल आणि अवघ्या कमी वेळेस अर्ध्या तासामध्ये एक एक पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चर्चेतील चक्रीवादळे आपण बघूया 2024 मधील. तर चक्रीवादळ अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे. आता दाना चक्रीवादळ जर म्हटलं, निर्मिती 22 ऑक्टोबर 2024 महत्त्वपूर्ण नाही, पण कुठे निर्मिती झाली हे महत्त्वपूर्ण आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये. आणि निर्गमन जर म्हटलं तर हे पण महत्त्वपूर्ण नाही, पण नामकरण महत्त्व लक्षात ठेवा की कोणत्या देशा थ्रू नाव देण्यात आलं, हे कतार देशा थ्रू नाव देण्यात आलेलं आहे दाना चक्रीवादळचं, जे की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळांना सिक्वेन्सनुसार नाव दिले जातात, ते तुम्हाला माहिती असेल. तर नामकरण हे कतार देशाने केलेलं आहे आणि याचा अर्थ होतो दानाचा औदार्य. त्यानंतर जर बघितलं तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा हे प्रभावित क्षेत्र आहेत आणि श्रेणी जर म्हटलं तीव्र होतं हे एक प्रकारचं, हे एवढं लक्षात ठेवा. दाना चक्रीवादळाबद्दल कुठे आलेलं आहे, बंगालच्या उपसागरात. नामकरण कोण केले आहे, कतारने, हेच महत्त्वपूर्ण आहे. बाकी निर्मिती निर्गमन काही घेणे नाही, हे प्रश्न आपल्या हे इथून क्वेश्चन विचारत नाही. तर रेमल चक्रीवादळ जर बघितलं तर रेमल चक्रीवादळ मग बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले. त्यानंतर नामकरण कोण केलेले रेमल चक्रीवादळाचे, ओमान, अर्थ वाळू. आता प्रभावित क्षेत्र जर म्हणलं तर पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि म्यानमार, इतर देश पण आहे त्यामध्ये. तर तीव्र त्यामध्ये श्रेणीमध्ये येतो, तर हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी एवढा डाटा महत्त्वपूर्ण आहे यामध्ये. तर आता पुढे जर बघितलं आपण इतर चक्रीवादळे, आता एवढे सारे आपण जे काही चक्रीवादळे आहेत हे कुठे आलेले आहेत, प्रत्येक देशाचे प्रभावित क्षेत्र तुम्हाला दाखवलेले आहे. आता एवढा भापट पसारा वाचण्यापेक्षा तुम्ही सिम्पली लक्षात जरी ठेवलं तर आपल्या भारताच्या संदर्भात म्हणलं तर असना, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचा भाग ऑगस्ट 2024 मध्ये आलेला आहे. आणि आता तुम्हाला काय विचारेल की जुलै आणि मार्च एप्रिलचे जे काही आहे जानेवारीचे, हे महत्त्वपूर्ण आहे. अल्वारो जर म्हटलं तर मादागास्कर, मोझांबिक जानेवारी 2024 मध्ये आलेलं. हिदिया टांझानियामध्ये एप्रिल 2024 मध्ये. त्यानंतर जर बघितलं तर ग्यामी चीन, तैवान, जपान जुलै 2024. आपले जे काही नेबरिंग कंट्री आहे हे महत्त्वपूर्ण आहे. त्यासोबत जर बघितलं तर जेमी फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया. त्यानंतर बेरिल जर म्हटलं तर विडवर्ड बेट वेस्ट इंडिजमध्ये आणि मेगन जर म्हटलं तर कार्पेटेंट्री खाडी ऑस्ट्रेलिया 2024 मध्ये. तर हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी इतरत्र तुम्ही काय काय वाचाल हे याच्या भानगडीत पडू नका. यापेक्षा तुम्ही इतर एफर्ट लावल्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या न्यूजवर एफर्ट लावा, तिथे आपले मार्क गेन होईल. आणि हे फापट पसारा आयोग पण विचारत नाही, कारण की त्यांना पण मेंटॅलिटी माहीत राहते मुलांची. तर ज्वालामुखी जर बघितलं आपण आता चर्चेत, आता माउंट ॲडम्स जर बघितलं, ज्वालामुखी वॉशिंग्टन अमेरिकामध्ये 2024 मध्ये उद्रेक झालेला आहे. तर त्यानंतर जर बघितलं तर शिवेलुच हे जर म्हटलं तर कामचटका रशियामध्ये झालेलं आहे. हे थोडंसं नवीन जे काही आहेत ते महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी. त्यानंतर माउंट एटना तुम्हाला माहिती आहे, इटली. त्यानंतर जर बघितलं आपण इबू हे इंडोनेशियामध्ये झालं आणि सेमेरू इंडोनेशियामध्ये झालेलं आहे. तर थोडंसं नेबरिंग कंट्रीवर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आपण. त्यासोबत जर बघितलं तर एक महत्त्वपूर्ण नॉक्टिक्स जर बघितलं हे 2024 मध्ये मंगळ ग्रहावर म्हटलेलं आहे. तर त्यानंतर जर बघितलं तर माउंट एरेबस जानेवारी 2024 आर्कटिक. आता तुमच्यासोबत जर तुमच्या आयडिया थ्रू काही ट्रिक बनत असेल तर तुम्ही ट्रिक थ्रू पण पाठ करू शकता, पण मला तर यामध्ये भानगडीत पडायचंच नाही. डायरेक्टली स्किप करायचं जे महत्त्वपूर्ण आहे. आणि नेबरिंग कंट्रीमध्येच आपल्या आजूबाजूच्या देशाच्या आणि आशियाई कंट्रीमध्ये जर आलेले असेल तर तेच बघायचे. पुढे चला. आता जीआय टॅग, आता दर्जाप्राप्त उत्पादने 2024 मध्ये जीआय टॅग दर्जाप्राप्त उत्पादने भरपूर सारे आहेत. भंडारा चिन्नोर तांदूळ आहे महाराष्ट्रातील, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर सतार तानपुरा म्हणजे तंबुरा हे महाराष्ट्रामध्ये मिरज, सांगली येते. बाकी ओडिसाचे आहे भरपूर सारे.
त्यानंतर जर बघितलं तर आसाम, गुजरात हे सर्व काही आहे. कच्छ हे गुजरात तुम्हाला नावावरून कापड हस्तकला आहे गुजरातची. त्यासोबत जर बघितलं नरसापूर क्रोशेटी लेस उत्पादने आंध्र प्रदेश. आता एवढं सारं आहे यामध्ये GI टॅग पण तुम्हाला हे GI टॅग दिलेलं आहे. आता एवढं सारं तुम्ही वाचू शकताल का? आणि आयोगाला पण तुमच्याकडून हे पाहिजे नाही की प्रत्येक गोष्टी तुम्ही पाठ करायला पाहिजे. थोड्याशा समजून घ्यायच्या आणि काही इंटरेस्टिंग बाब जर असेल त्या GI टॅगमध्ये तर ती महत्त्वपूर्ण आहे. ते डिटेलमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. तर या भापट प्रसारामध्ये पडण्यापेक्षा आता यामध्ये जास्त वेळ घालायचा नाही. त्यापेक्षा आपल्याला इकडं एक्स्ट्रा न्यूजकडे आपण थोडंसं वेळ दिला तर आपले ते न्यूज कव्हर होईल त्या वेळेमध्ये. तर थोडंसं हे स्किप करण्याचं थोडंसं समजून घेत जा. बाकी जर बघितलं आपण आता जिओग्राफिकल इंडिकेशन GI प्रमाणित वस्तूची यादी, या यादीमध्ये 69 उत्पादन जर म्हटलं सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर त्या खालोखाल तामिळनाडू 58. आता तामिळनाडू होता तर तामिळनाडूला मागं टाकून आता उत्तर प्रदेशमध्ये GI टॅग आहेत सर्वात जास्त वस्तू 69 आणि त्या खालोखाल 2 नंबरवर आहे 58 तामिळनाडू. तर संक्षिप्त कृषी पर्यावरण घडामोडी आता बघूया आपण. सम्राट पेंग्विन. आता सम्राट पेंग्विन काय आहे? हे अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणार आहे सम्राट पेंग्विन आणि जवळपास हे 3500 किलोमीटरचा प्रवास त्याने केलेला आहे आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या डेन्मार्क बेटावर आढळून आला. आता हे जर म्हटलं तर एक प्रकारचा 1 मीटरचा 23 किलोचा आहे आणि एवढा मोठा 3500 किलोमीटरचा प्रवास त्याने करून ऑस्ट्रेलियामध्ये डेन्मार्क बेटवर आढळला. म्हणजेच हा आर्कटिकमधून प्रवास करत इथे पोहोचलेला हा पहिलाच पेंग्विन आहे. लक्षात असू द्या, सम्राट पेंग्विन कुठे गेला? आर्कटिक बर्फाळ प्रदेशातून ऑस्ट्रेलियाच्या डेन्मार्क बीचवर 3500 किलोमीटरचं जे काय अंतर त्याने पार केलेलं आहे. तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प. आता कोडो बाजरी जे आहे ना, हे बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये काय मोठ्यात मोठं उत्पादन केले जात तिथे दिलं आहे. आणि इथे काय झालेलं आहे? 10 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. का झालेला आहे? कारण की यांनी काय हे बाजरी खाल्ली आणि बाजरी खाल्ल्यामुळे या बाजरीवर जे विषारी आहे म्हणजे जे मायकोटॉक्झिन सायक्लोपिया झोनिक ॲसिड, आता CPA मायक्लोटॉक्झिन सायक्लोपियाने झोनिक ॲसिड या दूषित कोडो बाजरीच्या सेवनामुळे ह्या हत्तींचा मृत्यू झालेला आहे. आणि महत्त्वपूर्ण आहे आपल्याला हे बांधवगड व्याघ्र प्रकल्प कशासाठी? कोडो बाजरीच्या उत्पादनासाठी. आणि या बाजरीवर विषारी बुरशी एक निर्माण झाली, त्यामुळे हे या हत्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. राज्य विशिष्ट आपत्ती. आता राज्य विशिष्ट आपत्ती जर म्हटलं, तामिळनाडू सरकारने ह्या अधिकृत उष्णतेची लाट लागली म्हणून राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केलेली आहे. कोणत्या राज्याने राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केली नुकतीच? तर तामिळनाडू यांनी. थोडीशी उष्णता जास्तीत जास्त असल्यामुळे तिथे बघायला मिळाली आपल्याला. तर भारतातील पहिले IGBC प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय. आता पहिले म्हटलं तर महत्त्वपूर्ण हिमाचल प्रदेशमधील जे काही आहे बनखंडे येथील दुर्गेश अरण्य. तर हिमाचल प्रदेशमधील दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान. आता याला जर बघितलं शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. म्हणजे IGBC म्हणजेच काय? भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिल यानुसार शाश्वत विकास. हे भारतातील पहिले संग्रहालय आहे ज्याला हे अशा प्रकारचे काय प्रमाणपत्र मिळालेले आहे. पर्यावरणपूरक आहे त्यामुळे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. जैवविविधता आराखडा आता दिलेला आहे. जैवविविधता आराखड्या कशासाठी? मग जैवविविधतेच्या उद्दिष्टावर काय हे महत्त्वपूर्ण आहे. तर जैवविविधतेच्या बाबतीत असेल मग यामध्ये काय? आता कोलंबियामध्ये काय संयुक्त राष्ट्राची 16वी जैवविविधता परिषद भरली आणि तिथे ही आराखडा तयार करण्यात आला, अनावरण करण्यात आलं. आणि कशासाठी? मग जगातील 30% जमीन आणि समुद्राचे 2030 पर्यंत संरक्षण करणे यासाठी एक उद्दिष्ट आहे. एवढंच सिम्पली लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. 16वे जैवविविधता परिषदेचा हा आराखडा तयार करण्यात आला. जगातील 30% जमीन समुद्राचे 2030 पर्यंत रक्षण करणे. 30 वर्षात पहिल्यांदाच माउंट फ्युजीवरील बर्फ गायब झाला. आता बर्फ गायब झाला, किती झाला, काहीच हे नाही, हे पण गायब झाला. आता कशामुळे झाला हे यासाठी जर म्हटलं ती UPSCसाठी इम्पॉर्टंट बाब आहे. थोडंसं लॉजिकल बेस. आता कृत्रिम रेतनद्वारे जर म्हटलं तर माळढोकचा जन्म झाला. कृत्रिम रेतनद्वारे जर बघितलं माळढोकचा जन्म, मग हे माळढोक जर बघितलं हे काय? हे माळढोक एक पक्षी हे राजस्थान याचा जन्म जर म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून यशस्वी प्रजनन करण्यात आलेलं आहे. आणि हे भारत असा पहिला देश ठरलेला आहे जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रजनन करणारा. तर त्यामध्ये माळढोकचा जन्म झालेला आहे जैसलमेर राजस्थान माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कोणता देश हे पहिला देश ठरलेला आहे की माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात माळढोकचा जन्म करणारा? तर भारत पहिला देश. ग्लोबल इकोसिस्टम जर बघितलं ॲटलस. आता हे ॲटलस ग्लोबल इकोसिस्टमसाठी. आता हे काय? इकोसिस्टमची मॅपिंग करण्यासाठी असणार. बाकी काय यामध्ये? बाकी काहीच नाही मला महत्त्वपूर्ण वाटत. चला स्किप करूया आपण. पुढे झाला आता
तर ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज. नवी दिल्लीत ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज सुरू केला. आता हवामान अंदाज कुठं आता आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर पण बघायला मिळेल की दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. यामध्ये उपक्रम जर बघितलं ई ग्राम स्वराज, मेरी पंचायत, ग्राम मानचित्र ॲपद्वारे हे हवामान अपडेट्स मिळणार आहे आपल्याला ग्रामीण लेवलला. पुढे जर बघितलं तर 21वी पशुधन गणना. आता 21व्या क्रमांकाची पशुधन गणना आहे. त्यामध्ये जर बघितलं तर दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव सिंग, हे लक्षात ठेवा, राजीव रंजन सिंग. 21वी पण पशुधन गणना आहे, एवढा शुभारंभ झालेला आहे नवी दिल्लीमध्ये, महत्वपूर्ण आहे. बाकी जर म्हटलं आपण यापूर्वी 20वी पशुधन गणना 2019 मध्ये झाली होती आणि 2019 मध्ये झाली होती आणि 1919 पासून ही दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते, हे महत्वपूर्ण आहे. तर तुम्हाला विचारू शकेल यावेळेसची पशुधन गणना कितव्या क्रमांकाची होती? 21व्या क्रमांकाची. मग 20व्या क्रमांकाची 2019 मध्ये झाली होती आणि 1919 पासून दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते. हे अशा पद्धतीचे थोडेसे प्रश्न तयार करण्यास थोडंसं आपण सवय पाडायची. तर लाहोर सर्वात प्रदूषित शहर आहे. पाकिस्तानमधील लाहोरला जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. त्याची जी काही एअर क्वालिटी इंडेक्समध्ये जर बघितलं 394 पोहोचलेली आहे. दिल्लीमध्ये 204 आहे आणि हानिकारकच्या बाबतीत आरोग्यास हे तर 100च्या वर जर असेल तर हानिकारक. 150 जर बघितलं अत्यंत हानिकारक आपल्याला मानला जातो. तर सापाला डिकॅप्रिओ यांचे नाव. आता डिकॅप्रिओ काय? एक प्रकारचा हॉलिवूड अभिनेता आहे, पण पर्यावरण कार्यकर्ता आहे, म्हणून त्याला सापाला डिकॅप्रिओ यांचे नाव दिलेले आहे. आणि लिओनार्डो डिकॅप्रिओ याचे नाव आता असे असणार आहे. हे महत्त्वपूर्ण आहे, जे की अँग्युकुलस डिकॅप्रिओ असे प्रजातीचे नाव आहे आता. तर भारत चना दाल उपक्रम हे तुम्हीच बघा काय आहे ते. शेतकरी समृद्धी रेल्वे जर म्हटलं तर वैष्णव. तर नाशिकमधील जे काही आहे देवळाली रेल्वे स्थानक, इथून जर बघितलं तर शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेचा प्रारंभ केला. तर कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ करण्यासाठी हे महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर या दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. कांदा एक्सप्रेस. आता दिवाळीपूर्वी कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा एक्सप्रेस चालू करण्यात आली आणि नाशिक ते दिल्ली ही पहिली कांदा एक्सप्रेस ट्रेन सुरू केली. तर महाराष्ट्रातील जर म्हटलं या भागात हे नेण्यासाठी ग्राहक व्यवहारांना कांदा एक्सप्रेस यासाठी 3 पण मालगाड्या तैनात केलेल्या आहेत. दुसरी जण म्हणलं तर गुवाहाटीला आणि तिसरी जण म्हणलं तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला पहिली महत्वाची आहे की नाशिक ते दिल्ली मध्ये कांदा एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बद्दल आता जर बघितलं, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे. तर या उद्यानात सर्वात जास्त फुलपाखराच्या प्रजाती सापडल्या आहेत. सर्वाधिक फुलपाखरे असणारे देशातील दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय उद्यान ठरलेले आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोणते आहेत? मग अरुणाचल प्रदेश नामदफा हे राष्ट्रीय उद्यान आहे, त्यामध्ये सर्वाधिक फुलपाखरे आहे. दुसऱ्या नंबरवर काझीरंगा. बिहारमध्ये दुसरे व्याघ्र प्रकल्प आहे. आता कैमूर वन्यजीव अभयारण्य पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिक व्याघ्र प्रकल्पानंतर बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प आहे. कोणते आहे? तर कैमूर वन्यजीव. एवढंच लक्षात ठेवा. पुढे न्यूज बघू. किमान आधारभूत किंमत रब्बी हंगामातील शेतमालाला देणारा MSP. हे भरपूर साऱ्या दिवसापासून न्यूज आहे, काय मिळणार का नाही ते MSP. जे की पिके आहे ते तुम्ही विचार बघू शकता. यामध्ये पिके यांची जी काही किंमत ते तुम्हाला परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटते का? तर मला तर वाटत नाही आहे. तर पुढे बघा. आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फ्रेंच जी की कंपनी आहे, रोपवे कंपनी, त्या पोमा सॅस द्वारे काय प्रथमच रोपवे सफारी सुरू होणार आहे आता ताडोबामध्ये. चंद्रपूरमधील ताडोबा येथे. ताडोबा जर म्हणलं तर वन जमातीद्वारे पूजल्या जाणारी एक स्थानिक देवता आहे. त्या देवतेचे नाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं नाव पडलेलं आहे. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आता रोपवे सफारी सुरू होणार आहे. तर याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर यासाठी फ्रेंच रोपवे कंपनी हे करणार आहे सुरू. तर आता जर बघितलं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा 116.55 चौरस किलोमीटर आहे, हे एवढं लक्षात ठेवा. तर फोर्टिफाईड तांदूळाच्या वाटपाला मुदतवाढ. आता ही फोर्टिफाईड तांदूळ मुदतवाढ करण्यात आलेली आहे. हे महत्त्वपूर्ण वाटत नाही मला. तर रातापाणी तुम्ही थोडेसे व्हिडिओ पॉज करून पण थोडं काय वाचू शकता. मग तुम्हाला वाटेल की म्हणजे इम्पॉर्टंट आहे की नाही ते उगाच स्किप करत चाललो मी, असं वाटलं नाही पाहिजे तुम्हाला. तर रातपानी वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेशमधील जर म्हटलं तर रातपानी वन्यजीव अभयारण्य लवकरच राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प. आता मध्य प्रदेशमधील किती? आता 8वे व्याघ्र प्रकल्प अधिसूचित केले जाणार आहे. याआधी आपण बिहारमधील दुसरे बघितले.
रातपानी वन्यजीव अभयारण्य मग कुठं, मध्य प्रदेशमधील, किती, 8वे. तर आता जर बघितलं, रेड पांडा प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रम, प्रथमच भारतातील प्राणी संग्रहालयाच्या संवर्धन प्रजनन कार्यक्रम वर्ल्ड असोसिएशन ऑफ झू अँड ॲक्वेरियम्स म्हणजे स्वादा द्वारे संवर्धन हे पर्यावरण शाश्वत पुरस्कारासाठी अंतिम यादीत निवडला गेला आहे. पांडा प्रजनन संवर्धन कार्यक्रम हे प्रथमच भारतातील, लक्षात असू द्या, पर्यावरण शाश्वतता पुरस्कारासाठी अंतिम यादीत निवडला गेला. एवढं लक्षात ठेवा. निसर्गट्टा गवताळ प्रदेश कुठे आहेत, मग कर्नाटकमध्ये. इथे याच्या आजूबाजूला जे काही वन्यजीव अभयारण्य आहे, याच्या इथे तुम्हाला 10 किलोमीटरच्या आतमध्ये खाणकाम करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. कर्नाटक निसर्गट्टा गवताळ प्रदेश कुठे येते, मग कर्नाटकमध्ये. एवढं लक्षात ठेवा. दिल्लीचे झूचे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेले आहे. दिल्लीच्या जे की आफ्रिकन हत्ती शंकरच्या कल्याणाशी संबंधित चिंतेमुळे हे झूचे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेले आहे. जर बघितलं आपण आता, तर यामध्ये काय झालेलं आहे, शंकर हा आफ्रिकन हत्ती 1996 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना झिम्बाब्वेने भेट दिला होता, म्हणून त्याचं नाव शंकर ठेवण्यात आलेलं आहे. याचे कल्याणाशी संबंधित चिंता आली, त्यामुळे दिल्लीचे झू सदस्यत्वाचे निलंबन करण्यात आलेले आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. 6 महिन्यासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. फिकालिस जीवाणू हे जुनाट न भरू शरीराला जखम झाली एखादी, तर यामध्ये जर बघितलं तर मेटॅलोप्रोटीनेज हे नावाची विकर आहे, एन्झाईम आहे, हे मंदावते. आणि हे जर बघितलं तर मेटॅलोप्रोटीनेज नावाची विकर हे जास्तीत जास्त मधुमेह रुग्णामध्ये जास्त असते. आणि लक्षात असू द्या की मग तुम्हाला इथून GS मध्ये पण विचारू शकते की मधुमेह झालेल्या व्यक्तीला जखमा ह्या लवकर बसत नाहीत, याचे कारण कोणते एन्झाईम आहे, तर मेटॅलोप्रोटीनेज नावाची काय एन्झाईम आहे. एवढं लक्षात ठेवा. तर पिग्मी हॉग डुक्कर, आता पिग्मी हॉग डुक्कर मला तर महत्त्वपूर्ण वाटत नाही, तुम्ही बघू शकता. तर काय, पिग्मी हॉग डुक्कर हे मानस आसाममधील सापडण्यात आलेलं आहे म्हणते. एवढं लक्षात ठेवा. तर ब्रिटनमधील अखेरचा औष्णिक विद्युत प्रकल्प बंद. आता ब्रिटनमधील अखेरचा औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. का? कारण की आता नुकतंच ब्रिटन हा पहिला देश ठरलेला आहे जे की कोळशावर चालणारे सर्व ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आलेले आहे. युरोपमधील पहिला देश आहे ब्रिटन. एवढंच लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. जे की थॉमस एडिसननं काय केलं होतं, जगातील पहिला कोळशावर चालणारा एडिसन लाईट स्टेशन विद्युत प्रकल्प 1882 मध्ये लंडनमध्ये सुरू. डाळिंब आणि सीताफळ इस्टेट. आता जर बघितलं, नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग डाळिंब इस्टेट कुठं, तर निळगव्हाण नाशिक येथे, आणि सीताफळ इस्टेट कुठं, तर वडखेड बीड येथे. यासाठी प्रसिद्ध आहे ते जिल्हे, महत्त्वपूर्ण आहे. जगभरात 108% पाऊस झालेला आहे. तर जून ते सप्टेंबर 2024 मध्ये नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 108% पाऊस झाल्याची माहिती आली नाही. मग हे सर्वात जास्त असल्यामुळे आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण, तर हे तुम्हाला भूगोलमध्ये GSच्या पार्टमध्ये पण दिलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला परतीच्या पावसाचा त्यामध्ये जास्तीत जास्त हातभार बघायला मिळतो आपल्याला. बघा आता पुढे, कृषी अन्न प्रणालीसाठी गुंतवणूक मंच. आता कृषी अन्न प्रणालीसाठी गुंतवणूक मंच करणार आहे. मग ते तुम्हीच बघा आता काय आहे ते. व्हिडिओ पाऊस. लॉस अँड डॅमेज फंड. आता लॉस अँड डॅमेज फंड काय आहे, मग हे एक प्रकारचं लॉस अँड डॅमेज. आता हे आपत्तीसाठीच असणार फंड आहे. मग काय यामध्ये, मग जागतिक बँकेद्वारे निधी प्रशासन पाहिले जातात यामध्ये. बस. बाकी उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने जर बघितलं तर काय, पहिले पृथ्वी मॉडेल तयार केलेलं आहे, पृथ्वी प्रणाली मॉडेल तयार विकसित केलेलं आहे. मग यामध्ये काय, हवामानाचा अंदाज घेणे यासाठी असेल, बाकी काहीच महत्त्वपूर्ण नाही यामध्ये. आश्चर्यकारक न्यूज जर असली तर खूप महत्त्वपूर्ण असते. तर ऑक्सिजन बर्ड पार्क. आता ऑक्सिजन बर्ड पार्क जर बघितलं तर कशासाठी, तर यामध्ये काय, नितीन गडकरी जे आहेत आपले महामार्ग मंत्री, तर यांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्कचे काय उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग हे कुठे आहे, तर नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर आहे ऑक्सिजन बर्ड पार्क. हे एवढं लक्षात ठेवा. बाकी जर बघितलं तर महत्त्वपूर्ण आपल्याला नाही आहे यामध्ये. परीक्षे दृष्टिकोनातून एवढं विचारेल की ऑक्सिजन बर्ड नुकतेच कोणत्या महामार्गावर उद्घाटन करण्यात आलेलं आहे, तर नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल फेटाळला गेला. आता कस्तुरीरंगन समिती काय आहे, मग कर्नाटक सरकारने या समितीचा अहवाल फेटाळला. तर काय की संवेदनशील पश्चिम घाट क्षेत्राचा पर्यावरणाच्या ऱ्हासापासून काय संरक्षण करण्याबाबत कस्तुरीरंगन समितीचा अहवाल फेटाळला. का? कारण की त्यांनी काय म्हटलं होतं की पश्चिम घाटाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 37% म्हणजे अंदाजे 60,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र म्हणून घोषित करा. तर हे गव्हर्नमेंटने म्हणजे कर्नाटक सरकारने याबद्दल थोडंसं एक नाराजी व्यक्त केली आणि तो काय फेटाळला आहे अहवाल. तर एवढं लक्षात ठेवा. कस्तुरीरंगन समिती
जे की पश्चिम घाटातील पर्यावरण जे की रासाबाबत जे की संरक्षणाबाबत आहे एवढं महत्त्वपूर्ण आहे. आता बीच क्लीन अप मोहीम, आता बीच तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर बीच क्लीन अप मोहीम मग कुठे, तर मुंबईतील जुहू बीचवर, एवढं लक्षात ठेवा. बाकी जर बघितलं आपण पुढे तर पहिली कार्बन डायऑक्साईड टू मिथेनॉल प्रकल्प, आता विज्ञान तंत्रज्ञान विभागानेच काय आहे तर त्याचे सचिव जे आहे अभय करंदीकर यांनी पुणे येथे काय थर्मॅक्स लिमिटेड येथे भारतातील पहिल्या कार्बन टू मिथेनॉल पायलट प्रकल्पाची उभारणी केलेली आहे. मग कुठे केलेली आहे तर पुणे येथे केलेली आहे. मग कोणी केलेली आहे तर IIT दिल्ली आणि थर्मॅक्स लिमिटेड यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी आहे त्यामध्ये PPP मॉडेलवर. एवढं लक्षात ठेवा, कार्बन टू मिथेनॉल प्रकल्प हे पुणे येथे दिल्ली IIT दिल्ली आणि थर्मॅक्स लिमिटेड यांच्या भागीदारीने करण्यात आलेले आहे. पुढे जर बघितलं आपण तर बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेशाच्या झाकरी येथे नाथप्पा झाकरी जलविद्युत केंद्रातील 1500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाचे काय उद्घाटन झालेले आहे. मग कुठे तर हिमाचल प्रदेशमध्ये नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रातील काय पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन, एवढं लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश. मनुष्य हत्ती संघर्ष टाळण्यासाठी, आता मनुष्य हत्ती संघर्ष टाळण्यासाठी काय मग काय कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक ॲप विकसित केलेले आहे. मग या ॲपचे काय नाव असणार, छत्तीसगड एलिफंट ट्रॅकिंग अँड अलर्ट ॲप, हे या संदर्भात आहे. आणि त्या नावावरून, त्या ॲपच्या नावावरूनच आपल्याला कळेल की कशा संदर्भात आहे. बाकी काय आहे मग न्यूजमध्ये काहीच इंटेंट महत्त्वाचं नाही. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर संवादाचे आयोजन, आता 30व्या जागतिक ओझोन दिनापूर्वी पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाने मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याची थीम काय होती यावेळेसची प्रोटोकॉलची, तर ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन या थीमवर होते. तर यामध्ये काय 1987 मध्ये 16 सप्टेंबर 1987 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. तर हा करार कधी अंमलात आला हे महत्त्वपूर्ण आहे. तर 1 जानेवारी 1989 मध्ये हा करार अंमलात आलेला आहे. कशासाठी आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, एक आंतरराष्ट्रीय करार आहे ओझोन कमी करण्याच्या पदार्थांचा वापर कमी करायचा यासाठी आहे, म्हणजेच ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. यावेळीचे जर थीम म्हणलं तर ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन आहे, लक्षात असू द्या. तर 1987 आहे आणि 1 जानेवारी 1989 हा करार अंमलात आलेला आहे आणि 16 सप्टेंबर हे ओझोन दिन म्हणून साजरा झालेला आहे. तर सापाच्या 2 प्रजाती सापडलेल्या आहे. मग आता सापाच्या 2 प्रजाती बिहार आणि मेघालयमध्ये सापडलेल्या आहे. बाकी यांचे नाव जर बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीचे एक सायंटिफिक नाव आहे. त्यासोबत बघितलं अहिदुल्ला लॉगिरो स्ट्रिस आणि त्यासोबत लॉंग स्नाउटेड वाईन स्नेक. आता रंगीन मछली ॲप, आता कशासाठी असेल हे, तर मत्स्योत्पादन क्षेत्रात वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी असेल, मग नावातच आहे. मग रंगीन मछली ॲप विकसित करण्यात आलेले आहे, एवढं लक्षात ठेवा. आता गिधाड गणना 2024ची आहे. गिधाड गणना हे प्रकल्प जर बघितलं 2024 मध्ये सुरू करण्यात आला. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिनाच्या अनुषंगाने आणि गिधाडाची जी की लोकसंख्या आहे गणना याचे मूल्यांकन करण्यासाठी उद्देश आहे. तर काय मग हे गिधाड जे पक्षी आहे हे पर्यावरणाच्या संदर्भात खूप अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काय टील कार्बनवरील पहिला अभ्यास, आता राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील केवलादेव राष्ट्रीय उद्यानात हाती घेण्यात आलेला आहे. हे काय टील कार्बन पहिला अभ्यास. तर टील कार्बन जर बघितलं तर काय मग टील कार्बन जर बघितलं नीलहरित कार्बन आहे आणि कसं आहे भरती आहोटी नसलेल्या गोड्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशात हे आपल्याला साठवलेलं कार्बन आढळते. मग यामध्ये काय असते या कार्बनमध्ये वनस्पती सूक्ष्मजीव जैवमास आणि विरघळलेले जे काही कणयुक्त सेंद्रिय पदार्थ असतात. मग टील कार्बन काय एक नीलहरित कार्बन आहे. भरती आवटी नसलेल्या गोड्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशात हे कार्बन आपल्याला साठवलेलं बघायला मिळते. मग यावरील पहिला अभ्यास राजस्थानच्या भरतपूर केवलादेव राष्ट्रीय उद्यानात हाती घेण्यात आलेला आहे. बाकी तर सर्व एवढं सारं वाचण्यामध्येच वेळ चालला जातो आपल्याला, महत्त्वपूर्ण काय तेच वाचायचं असते आपल्याला, म्हणून तर एवढ्या कमी वेळेमध्ये आपण पूर्ण न्यूज फास्टली कव्हर करत असतो. तर चित्ता प्रकल्पाला 2 वर्ष पूर्ण आहे. मध्य प्रदेशमधील कुन्नू राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेत चित्ते आणून बसविण्यात आले होते. तर कुठे कुनो मध्य प्रदेशमध्ये. तर हे 17 सप्टेंबर 2024 रोजी 2 वर्ष पूर्ण झालेले आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. आता जर बघितलं आतापर्यंत 20 चित्ते आणण्यात आलेले आहे कुन्नू राष्ट्रीय उद्यानात. तर सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते आणले होते. सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते आणले होते आणि 2023 मध्ये जर बघितलं दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले आहे.
आता कुन्नूर राष्ट्रीय उद्यानात 20 चिते झालेले आहे. या प्रकल्पाला 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर बघितलं आपण आता तर आल्याच्या नवीन प्रजातीच्या त्यामध्ये शोध लागलेला आहे मेघालयमध्ये. एवढं लक्षात ठेवा, हे वनस्पती आहे. तर भारतात सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश आहे असं म्हटलं जाते. तर जवळपास जगातील सर्वाधिक म्हणजेच 1/5 प्लास्टिक कचरा भारतात निर्माण होतो. नायजेरिया 2 नंबरवर आणि इंडोनेशिया 3 नंबरवर प्लास्टिक कचऱ्याच्या बाबतीत. तर राजगिधाडांसाठी पहिले संवर्धन केंद्र, जे की आशियाई राजगिधाडांसाठी पहिले संवर्धन केंद्र कुठे, तर उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर वन विभागाने हे केलेले आहे. बाकी तर महत्वपूर्ण नाही आहे त्यामध्ये काय आहे ते. आता केरळमध्ये सर्वाधिक फुलपाखरांची प्रजाती आहेत. पश्चिम घाटामधील फुलपाखराच्या 337 प्रजाती केरळमध्ये सर्वाधिक आहेत. त्यामध्ये तामिळनाडू दुसऱ्या नंबरवर 326, कर्नाटक मग 317 तिसऱ्या क्रमांकावर. एवढं लक्षात ठेवा. धुलीखेल आशियाई दुसरी हेल्दी सिटी आहे. धुलीखेल आशियातील दुसरी हेल्दी सिटी आहे. मग काय, जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने हेल्दी सिटी म्हणून धुलीखेल हे आशियातील दुसरी हेल्दी सिटी झाली आहे. हे धुलीखेल काय, मग धुलीखेल नगरपालिकेला नेपाळचे काय पहिले आरोग्यदायी शहर म्हणून आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर म्हणून घोषित केले आहे. धुलीखेल जर म्हटलं तर निरोगी शहरांसाठी विविध निर्देशांक म्हणून 65.48 गुण मिळवलेले आहे. तर हे आपल्याला गुण आवश्यक नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा धुलीखेल ही आशियातील दुसरी हेल्दी सिटी आहे. तर ही हेल्दी सिटी नेपाळमधील पहिलीच आरोग्यदायी शहर आहे. आता नव्या प्रजातीचे शोध त्यामध्ये बघायला मिळते आपल्याला पश्चिम घाटात. तर यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, आता हे पण कृषीच्या बाबतीत तेवढी काही महत्त्वपूर्ण वाटत नाही. आता एवढ्या साऱ्या काही महत्त्वपूर्ण न्यूज आहेत ते सोडून हे कसं काय महत्त्वपूर्ण वाटेल आयोगाला, म्हणून आपण स्किप करायचं. काही न्यूज महत्त्व नसतात, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर नवीन वनस्पती प्रजातींचा शोध जर म्हटलं तर भंडारा जिल्ह्यात असलेल्या अंबागड जंगलातील 3 वनस्पती शास्त्रज्ञ शिक्षकांनी नवीन भंडारा जिल्ह्यामध्ये वनस्पतीचा शोध लागलेला आहे. मग यामध्ये जर बघितलं तर त्या स्थानिक भाषेत त्या नवीन वनस्पतींना काय म्हटलं ते गाराडी या नावाने ही प्रजाती ओळखली जाते. आसाममध्ये पहिल्यांदाच मिथून आढळला. आता मिथून काय, मग तर एक म्हैस वर्गीय प्राणी आहे. आसाममध्ये प्रथमच आढळून आलेला आहे. आणि जर बघितलं आपण हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा राज्य प्राणी आहे. कोणता, मिथून किंवा गयाल म्हटलं जातं त्याला. आणि त्यानंतर मणिपूर आणि मिझोरममध्ये पण या टेकड्यामध्ये आढळतो आपल्याला. एवढंच लक्षात ठेवा की आसाममध्ये पहिल्यांदा मिथून प्राणी आढळलेला आहे. तर ही म्हैसवर्गीय प्राणी आहे. त्यासोबतच अरुणाचल प्रदेश, त्यासोबत मणिपूर, मिझोरम, नागालँडमध्ये पण आढळतो आपल्याला. कारण की अरुणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा राज्य प्राणी जर म्हटलं तर म्हैसवर्गीय प्राणी मिथून आहे. त्यालाच गयाल म्हटल्या जाते. तर अशा पद्धतीने ही आपण पर्यावरण संदर्भात संक्षिप्तमध्ये आपण घडामोडी बघितलेल्या आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता वन लाईनर स्वरूपात राहिलेल्या कंप्लीट करूया. मग आपला कृषी व पर्यावरण संदर्भात पण न्यूज क्लिअर होतील, पूर्ण होतील. सिक्वेन्सनुसार प्लेलिस्टमध्ये सर्व काही व्हिडिओ अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मला एकच सांगायचं आहे, मी तुमच्या कमी वेळेमध्ये भरपूर सारे न्यूज क्लिअर करत आहोत. 1 घंट्याचा व्हिडिओ घ्यायचा आणि त्यामध्ये उगाच काहीतरी आपण लाईन बाय लाईन वाचन करून तुमचा वेळ घालवायचा, ह्यामध्ये मला इंटरेस्टेड नाही. त्यामध्ये तुमचा पण वेळ वाया जातो. आपल्याला महत्त्वपूर्ण न्यूज आहेत आणि अर्ध्या तासामध्ये एवढं काय आपण पार्ट कव्हर करत आहोत. मग अधिक काय हवं आपल्याला. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.